ओके, तर आता जो काही आपण प्रिव्ह्यू बघितला असेल तो एकदम खतरनाक आहे आणि विषयात झालेला आहे। तसा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे की आपला अलर्ट मोशन आहे त्याचीच गरज लागेल आणि व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे। आणि नवीन आले असाल तर तुमच्या भाऊच्या चॅनलवरती सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं आहे, ते तर तुम्ही करून टाका। आणि जे काही आपल्या चॅनलवरती मटेरियल प्रॉब्लेम होत असेल तर खालती व्हिडिओ आहे, तुम्ही तिथून बघून घ्यायचा आहे। आणि नवे आले असाल तर सबस्क्राईब वगैरे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे। आणि जेवढं पण आपलं मटेरियल आहे ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये। बघू शकता की बीटमार्क आणि शेक इफेक्ट अशा प्रकारे दिसून येईल। वरती बघू शकता की आपला बीटमार्क आहे त्याच्यावरती ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता की तुमच्या भाऊनं पहिलेच तुमच्या काहीतरी आपलं मटेरियल लावून दिलेलं आहे। तर आपल्याला काय करायचं, सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। इथून तुम्हाला तुमचे किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट करून घेतल्यानंतर त्याला फुल स्क्रीनमध्ये करून टाकायचं आहे। केल्यानंतर पहिल्या बीटपर्यंत घेऊन यायचं आहे। एवढं झाल्यानंतर या फोटोला अशा प्रकारे धरून ठेवायचं आहे आणि खालती ओढून घ्यायचं आहे। खालती डायरेक्ट सॉन्गपाशी ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता की सॉन्गच्या खेटून आपल्याला हे फोटो ओढून घ्यायचा। तर इकडे आपल्याला दुसरा फोटो लावायचा। तर सिंपली काय करायचं, प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं, इथून दुसरा फोटो घ्यायचा आणि याला अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये करायचं आणि लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। याला पण असं धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं आहे। डायरेक्ट आपलं जे काही सॉन्ग आहे त्याच्या खालती ओढून घ्यायचं। तर बघू शकते की जे काही आपलं मटेरियल आहे ते असं लागून जाईल। आणि एवढं झाल्यानंतर भाऊनं बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काही आपलं शेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर असा इंटरप्रेट दिसून येईल। तर बघू शकते की पहिला जो काही ब्लॅकवाला इफेक्ट आहे सिंपल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इथं इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इथं 3 डॉट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। सिंपली पहिला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि बॅक यायचं। बॅक आल्यानंतर परत आपला बीटमार्क ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर जो काही आपण आता इफेक्ट कॉपी केलेला आहे ब्लॅकवाला तो पहिल्या फोटोला पेस्ट करायचा आहे। पेस्ट कसं करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जायचं आणि पेस्ट इफेक्ट नाव दिसतो सिंपली पेस्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकते की जो काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल ब्लॅकवाला। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर जो काय हा दुसरावाला इफेक्ट आहे तर सिंपल याला पण कॉपी करून घ्यायचं। जसं कॉपी कसं करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन कॉपी ऑल इफेक्ट नाव दिसतं सिंपली कॉपी करून घ्यायचं आहे। विषय एकदम सोपा आहे। एवढं झाल्यानंतर कॉपी केल्यानंतर जे काय आपलं बीटमार्क आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर जो काय दुसरा फोटो आहे दुसरा इफेक्ट दुसऱ्या फोटोला लावून घ्यायचं। सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। तर बघू शकते की दोन्ही पण आपले इफेक्ट अशा प्रकारे लागून गेलेले आहे। एवढं झाल्यानंतर आपलं प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करून जे काय आपला लोगो वगैरे असेल ते तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि जे काय बॉर्डर वगैरे असेल ते तुम्ही लावून घ्यायचं। अशा प्रकारे बॉर्डर घेऊन जायचं आणि लास्टपर्यंत घेऊन जायचं। एवढं झाल्यानंतर जे काय आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि HD वगैरे जेवढं पण हवं असेल तेवढं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। तर व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ अगदी सोपा आहे करणं आणि भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।